नर्मदे हर. मी सोनाली लिखितकर. नर्मदा खंड परिक्रमा काही गूढ अनुभव यामध्ये आपलं स्वागत करते. आज आपला भाग असणार आहे तो अमरकंटक या दिव्य क्षेत्री पोचल्यानंतर आपल्याला काय काय अनुभव आले याविषयी. तर आता आपण अमरकंटकमध्ये पोचलो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता तो कुठे राहायचं, रात्रीचा मुक्काम कुठं करायचा असा होता. संध्याकाळ झालेली होती, पूर्ण अंधार नव्हता पडला, पण बऱ्यापैकी उशीर व्हायला लागला होता, म्हणजे 5-5:30 तरी झाले असते. मग आम्हाला त्या व्हिडिओजमध्ये वगैरे काही पाहिलं होतं आणि आपल्याकडे जी PDF ची फाईल असते त्याच्यातही लिहिलं होतं मृत्युंजय आश्रम म्हणून आहे. तर त्या ठिकाणी आपण जाऊ असा विचार केला आणि बसवाल्यांनी जिथून उतरवलं तिथून आम्ही मग मृत्युंजय आश्रम कुठं आहे असं विचारत जायला लागलो. आणि मग एक चौक लागला आणि मग त्या चौकातून डाव्या साईडला जाणारा जो रस्ता होता त्या रस्त्यावर काही आश्रम आहेत असं कळलं. मग थोडं अंतर चाललो, जेमतेम अर्धा किलोमीटर, आणि तेवढ्यामध्ये एका मोठं असं म्हणजे एक देऊळ वगैरे असावं, जसं काही ते दाक्षिणात्य प्रकारामध्ये म्हणजे जे शैलीतली जे देवळं असतात ना त्याचं जसं बाहेर मोठं प्रवेशद्वार असतं आणि त्याच्यावर असं सगळे काही शिल्प वगैरे असतात, अशी कोरीव काम केलेली किंवा रंगीत अशा टाईपचं काहीतरी मंदिरासारखं दिसायला लागलं. मग आम्ही थोडं जसं जवळ गेलो तसं तिथे बाहेर असं मोठं लिहिलेलं होतं कल्याण सेवा आश्रम. मग एकदम आमच्या डोक्यात आलं, अरे हा आश्रम म्हणजे तो, तर त्या ग्वारीघाटचे जे महाराज होते त्यांनी सांगितलं होतं की यांच्या ओळखीच्यांचा तो आश्रम आहे. मग एकदम पहिल्यांदा मनात पाल चुकली की अरे आपण त्या तिकडनं आगीत फुपाट्यात निघून अजून परत कुठे तशाच ह्याच्यात पडणार आहे का. मग म्हटलं जावं की नाही, पण खरोखर इतका भव्य होता तो आश्रम की म्हटलं कदाचित तो आश्रम तर म्हणजे असा खूप असा भव्य नव्हता, साधा जरी असला तरी तो दिसायला चांगला होता, फक्त तिथली आतली व्यवस्था चांगली नव्हती. मग म्हटलं इथे जाऊन विचारून तर पाहू ॲटलिस्ट. मग आम्ही असा विचार केला की आपण निदान आत तरी जाऊन बघूया काय कसं आहे वगैरे. मग आम्ही आत गेलो आणि त्यांनी आम्हाला विचारलं की इथे तुमचं काही बुकिंग वगैरे आहे का. म्हणलं नाही, बुकिंग वगैरे नाही. मग ते म्हणे की म्हणजे इथे असं काही बुकिंग वगैरे करावं लागतं पैसे वगैरे भरून, तर मग तसा आश्रम आहे हा. मग म्हणलं अरे बापरे असं आहे का. मग ते म्हणे की जर म्हणजे तुमचं कोणाच्या रेफरन्सनं वगैरे आले असाल तर मग तुम्हाला इथे मिळू शकतील खोली वगैरे, किंवा मग परिक्रमावासींसाठी एक हॉल आहे आणि सध्या तिथे मात्र सगळे पुरुष लोक राहत आहेत. तुम्हाला ह्या आश्रमाविषयी कोणी सांगितलं. तर मग आम्ही त्यांना सांगितलं की असं असं आम्हाला ग्वारीघाटचे ते महाराज वगैरे त्यांचं आम्ही हे नाव सांगितलं. तर ते म्हणे अरे असं आहे का, बरं ठीक आहे म्हणे. मग आम्ही सगळं त्या ड्रायव्हरचं नाव वगैरे सगळं त्यांना बोललेलो तिथे. आणि मग ते म्हणे मग काहीच हरकत नाही आणि तुम्ही परिक्रमावासी आहात तशी तर बघू, म्हणजे काही खोल्या रिकाम्या आहेत तुमची सोय करू, आणि फक्त तुमचं आम्हाला आधार कार्ड वगैरे दाखवा सगळं. तर असं मग त्या सगळ्या फॉर्मॅलिटीज आम्ही पूर्ण केल्या आणि त्यांनी आम्हाला एक खोली दाखवली. आणि अशी साधी जरी असली तरी ती एक स्वतंत्र खोली होती आणि त्याच्यामध्ये एक चांगले असे 2 झोपड्याचे पलंग वगैरे असे, आणि महत्त्वाचं म्हणजे ब्लँकेट्स 2 चांगली, आणि अटॅच टॉयलेट, ही सगळ्यात असणारी लक्झरी म्हणजे परिक्रमेतली असं म्हणता येईल ती त्या ठिकाणी होती. म्हणजे घरी सगळ्या ह्या गोष्टी असतात पण आपल्याला त्याची किंमतच नसते की काय आहे त्याच्यात एवढं असं वाटत असतं. पण तिथे गेल्यानंतर मात्र कळलं की हे आपण जे राहतोय ना हे अगदी ऐशारामात राहत असतो घरी, तिथे गेल्यावर ते कळतं. मग असं ती आम्हाला खोली मिळाल्यानंतर आम्हाला फारच आनंद झाला की अरे वा छान खोली मिळालेली आहे. आणि आश्रम जो होता आतून तो म्हणजे अक्षरशः साऊथ इंडियन पिक्चरमध्ये एखादं त्या बाहुबली वगैरे पिक्चरचं सेट असावं ना तसं ते राजवाड्यासारखंच होतं. म्हणजे अगदी की जिथे पाहावं तिथे अशी सुंदर सुंदर शिल्प लावलेली आहेत, महाभारतातलं काही काही सीन लावलेले आहेत. ते मध्येच एक त्यांचं देऊळ होतं
ते देऊळ पण असं दाक्षिणात्य शैलीचं आणि असं त्याच्यावर काही शिल्प केलेली, सुंदर रंगीत चित्रकला केलेली, असं छान, आणि आतून लाईट्स वगैरे लावलेले, म्हणजे रात्रीसुद्धा छान अगदी दैदिप्यमान, दिवाळीसारखा रात्री पण अगदी. म्हणजे भाऊबीज संपली होती त्या दिवशी अर्थात, पण सुंदर होता दिसत आश्रम. मग मी म्हटलं चला बरं झालं आपण इथं राहायला आलो ते. आणि मग आश्रमाचं आम्ही थोडं शूटिंग वगैरे पण घेतलं दुसऱ्या दिवशी आणि त्याही दिवशी घेतलं दोन्ही. हा असा आहे कल्याण सेवा आश्रम. इथून आत यायचं. मग इकडे हे मंदिर आहे. खूप मोठं स्ट्रक्चर आहे सगळं. ते पण आहेत. कृष्ण अर्जुनाला गीता सांगतोय. इकडे राम लक्ष्मण सीता, मध्यात शंकर भगवान असं आहे. आणि हा इथे एक पुतळा आहे मोठा शंकराचा असा वाटतं, पण आम्हाला मनातूनच सारखं वाटतं की या नर्मदा मैयाचा आहे की काय. आम्ही तरी हिला नर्मदा मैया स्वरूपच मानतोय, कारण कदाचित हे अमरकंटक असल्यामुळे हा मैयाचाच पुतळा असावा असं खूप जास्त वाटतंय. नर्मदा माता की जय. शंकर स्वरूपिणी नर्मदा मैया, तिच्या वडिलांसारखंच रूप लिहून नर्मदा माता की जय. आणि मग म्हटलं आता आपण संध्याकाळी आरती वगैरे तिथेही केली, आणि आमची मैयाची पण खोलीमध्ये आरती वगैरे केली आम्ही. आणि आम्ही थोडंसं प्रसन्न झालो, म्हणजे की छान आहे बाबा आश्रम म्हणून. आणि मग जसे का संध्याकाळी 7 वाजले तशी अमरकंटकच्या थंडीनं आम्हाला चांगला तडाखा दाखवायला सुरुवात केली. म्हणजे भयंकर थंडी वाजायला लागली. आणि जसं 7 वाजले 8 वाजले, तर 8 वाजता म्हणजे ते आश्रमाचं सगळं तिथे टाईम टेबल ठरवलेलं असतं की बरोबर सकाळी 7 वाजता बरोबर चहा मिळणार, आणि त्याची एक घंटा वाजते त्या आश्रमामध्ये, की ती घंटा 2 वेळा वाजली की जे पण कोणी आश्रमातले लोक असतील किंवा तुम्हाला म्हणजे ज्यांनी असं खोली विकत वगैरे जरी घेतली असेल तरी त्यांना जर इथलं आश्रमातलं जेवण वगैरे काही हवं असेल तर ती घंटा वाजणार. म्हणजे जेवणाच्या वेळेला, चहाच्या वेळेला, नाश्ता वगैरे तिथे काही प्रकरण नाही आहे. सकाळी फक्त चहा मिळतो आणि 11 वाजता जेवण असतं. संध्याकाळी परत 4 वाजता चहा मिळतो आणि 8 वाजता जेवण असतं. असं ती घंटा वाजणार. मग त्यानुसार जायचं आपण. आणि मग गेल्यानंतर जेवण वगैरे झालं की सगळं तुम्ही तुमची ताटं भांडी बिंडी सगळं जे काय असेल ते पुसून ठेवायचं तिथे, घासून पुसून, असा होता प्रकार सगळा. मग ते 8 वाजता आम्ही तिथे गेलो जेवायला. तर जेवायला असं एक भाजी आणि त्या फुलके टाईपच्या अशा जरा जाडसर चपात्या असं जेवण होतं. म्हणजे त्या मशीनवर बनवलेल्या वगैरे असाव्यात अशा टाईप. तर जेवणाला काही खूपशी चव नव्हती, म्हणजे सामान्यच प्रकारे बनवलेलं होतं. पण अर्थात आता आश्रमातलं जेवण आहे आणि दिवसभर आम्हाला काहीही मिळालेलं नव्हतं त्या दिवशी. म्हणजे सकाळी एवढूशे पोहे खाल्ले होते, त्याच्यावरच आम्ही दिवसभर होतो. आणि चहा एखाद्या वेळेला कुठंतरी झालेला. म्हणजे मग काही जेवण वगैरे नसल्यामुळे आम्ही आता आहे ते अन्न हे पूर्ण ब्रह्म असं समजून ते जेवण केलं रात्री. आणि जी भयंकर थंडी पडायला लागली की म्हणजे अक्षरशः आमचे हातपाय, आता तिथे जमिनीवर बसायचं असतं जेवायला वगैरे, तर ते म्हणजे बसलो ना तर आम्ही अक्षरशः म्हणजे असं व्हायला लागलेलं आम्हाला. कारण की टेम्परेचर इतकं उतरलं ना की जवळजवळ 7-8 डिग्री ते टेम्परेचर आलेलं संध्याकाळीच. आणि म्हटलं बापरे बाप, खूपच थंडी वाजते म्हणजे आपल्याला. आणि ते कशामुळे आम्हाला कळलं की मोबाईलवर ते येत होतं ना, 10 डिग्री टेम्परेचर झालं आहे, 9 डिग्री टेम्परेचर झालं आहे, असं आम्ही लावून ठेवलेलं होतं की किती टेम्परेचर आहे बाबा अमरकंटकमध्ये बघायला. तर असं येत होतं त्याच्यावर. आणि ते खाली बसल्यानंतर हातपाय थरथरायला लागलेले अक्षरशः थंडीमुळे, की ते असं एकदम खाली काहीतरी बसकरं वगैरेच टाकले होते. आणि आम्ही दोघी इथं बसलो होतो. बाकी एखाद दुसराच कोणीतरी परिक्रमावासी होता, पुरुष परिक्रमावासी. आणि बरेचसे लोक त्यांच्या आश्रमात ते साधू टाईपचे होते. म्हणजे ते असं काही फक्त परिक्रमे नाही, ते कदाचित चातुर्मास म्हणा किंवा बरेच दिवस राहणारे असे साधूच बरेच लोक होते तिथे.
आणि आमच्यासमोर म्हणजे सांगायची एक गंमत म्हणजे आमच्यासमोर एक 2 साधू बसले होते. त्यातल्या एक साधूचा तर चेहरा मला अगदी चांगला आठवतो आहे अजूनही. तर आम्ही आपलं असं हो आणि म्हणजे असं अगदी किती थंडी असं चाललेलं आणि बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर थंडी वाजते आहे हे दिसत होतं. आणि तो एक साधू मात्र असा अगदी शांत चेहऱ्याने असा बसलेला होता. अधनं-मधनं डोळे पण मिटत होता तो. आणि बिलकुल म्हणजे तर थंडी-बिंडी किंवा कुठल्याच गोष्टीचं काही त्याच्या चेहऱ्यावर किंवा एक त्याची सगळी जी एक शरीरयष्टी ह्या सगळ्या गोष्टीवर कुठंही असं अस्वस्थपणा किंवा काहीच दिसत नव्हतं. एकदम आपण ज्याला म्हणतो ना, की एखादी व्यक्ती आता एकदम सगळ्याच्या पलीकडे गेली आहे, तसा तो माणूस दिसत होता. आणि त्याच्याकडे बघून आम्ही आपलं म्हटलं, "अरे, आपण किती वेड्यासारखं अगदी तडतड मला थंडी, बापरे, बापरे, केवढी थंडी" असं म्हणतोय. आणि ते बघून मग आम्ही दुसऱ्याचं जरा बघून आपल्याला सुद्धा जरा येतं की नाही, काहीतरी वाटतं की नाही, बाबा आपण फारच जरा करतोय, असं लाजिरवाणंच वाटायला लागलं आम्हाला. आणि आम्ही जरा आपल्याला थंडी वाजते हे प्रकरण असं मनातल्या मनात दाबून ठेवलं. आणि मग जेवण करून मग ते त्यांचं भांडी-बिंडी सगळे धुवून मग आम्ही आपल्या खोलीमध्ये गेलो. आणि तेवढा जो अर्धा एक तास जो आमचा बाहेर गेला तो म्हणजे भयंकर थंडीमध्ये आम्ही अक्षरशः काकडलो होतो, की गेल्यानंतर असं वाटत होतं कुणीतरी आपण एखाद्या शेकोटीवर हातपाय ठेवावे, तितकी थंडी वाजत होती. आणि तोपर्यंत जे काही 2-4 दिवसामध्ये थंडी, दिवसा ऊन असा प्रकार चालला होता, त्याच्यामुळे आमचे हात आणि पाय असे अगदी भेगाळलेले व्हायला लागले होते. पूर्ण असं चिरा पडल्यासारख्या व्हायला लागल्या होत्या त्याच्यावर. आपल्याकडे असं कडक थंडीसुद्धा होत नाही तेवढं व्हायला लागलं होतं आमचं. आणि उन्हामधनं चालणं वगैरे सगळं म्हणजे चेहरा काळवंडून गेला होता. म्हणजे आल्यानंतरसुद्धा 6 महिने चेहरा काळाच होता. अजूनही माझा तो काळवंडल्यासारखाच कधी-कधी वाटतो चेहरा. मग त्या ह्याच्यानी तिथे रात्रीच्या वेळेला मग पांघरूण वगैरे छान होतं त्यांचं. त्यामुळे ती बाहेरची जेवढी काही थंडी होती छान दरवाजे-बिरवाजे सगळं मस्त बंद होतं. आणि मग आम्ही झोपलो मग. आणि रात्री मग मी काय केलं होतं, की ती बॅग वगैरे अशी साईडला ठेवून दिली होती. आणि रात्री फारच थंडी वाजायला लागली. मी म्हटलं, "अरे जरा पायमोजे घालून घ्यावे, जरा खूपच थंडी वाजते." म्हणून मी रात्री साधारणपणे मला वाटतंय एक 10, 10:30 वगैरे वाजले असतील त्यावेळेला. तर मी माझ्या बॅगमध्ये हात घालून मोजे, सॉक्स बाहेर काढले. आणि ते सॉक्स बाहेर काढले तर त्या सॉक्सबरोबर माझ्या हातामध्ये एक उंदराचं पिल्लू आलं. आणि हे कुठून आलं होतं? जोगी टिकरियावरून. म्हणजे सकाळी तरीसुद्धा आम्ही दोघींनी असं बॅग अशी व्यवस्थित झटकून काढून बंद केली होती. पण हे बाळ कुठून तरी त्याच्यात जाऊन बसलं होतं, उंदराचं बाळ. आणि ते तिथे दिसल्यानंतर वर्षा तर एवढी ओरडली, "अरे बापरे, उंदीर काय?" म्हणून. मग मी थोडी धीट झाले होते तर आणि मला माहिती होते की उंदराची पिल्लं काही जास्ती हे करत नाहीत म्हणजे जोरदार पळापळ करत नाहीत. त्यामुळे मी तो असाच मोजा उचलला, त्याला असंच घेतलं हातावर आणि हळूच त्या पलंगावरून पलीकडे पाय टाकून उतरले. कारण ती पलीकडे झोपली होती, तिच्या अंगावरून पलीकडे जायचं होतं. त्यामुळे ते अगदी न हलवता असंच घेऊन गेले. मग एका हाताने कडी काढली आणि तिकडे जाऊन ते बाहेरच्या वरांड्यामध्ये सोडून टाकलं लांबच्या म्हणजे जर थोडंसं पुढच्या अंतरात जाऊन. आणि ते सगळं प्रकरण बघितलं आणि वर्षाबाई म्हटल्या, "धन्य गं बाई सोनाली, तू काय हातामध्ये उंदीर घेऊन तिथपर्यंत नेऊन." म्हटलं, "अगं ते नाही पळत आहे जास्ती." ती म्हणे, "अगं पळत नाही पण तुला काही भीती वाटते की नाही?" म्हटलं, "अगं न पळणाऱ्या त्या छोट्याशा पिल्लाची काय भीती वाटायची?" म्हटलं, "आणि तुझ्या त्या अंगावर सुद्धा ते जात होते. मीच त्यांना रात्री 2-4 वेळा असं हाताने शेवटी उचलून काढून साईडला ठेवलेलं आहे." म्हटलं, "त्यामुळे मला आता सवय झाली उंदराची पिल्लं पण हाताने." म्हणजे गंमतच होती सगळी ती. म्हणजे की ते एवढा वेळ आम्ही प्रवास करून आलो आहे. दिवसभर त्या 5-5 बस जवळजवळ आम्ही बदलल्या होत्या. म्हणजे ते नाही का बन्नी बेरी, राजेंद्रग्राम हे ते सगळ्या बस बदललेल्या. आणि तिथून ते म्हणजे मी 2दा-3दा कप्पा तो पण उघडला होता. पण हे काही महाराज तिथेच आत कसे बसले होते दिवसभर, त्याला काय कसं नाही झालं काय माहिती. कदाचित त्याच्या कुंडलीतसुद्धा प्रवासाचा योग असावा असं मला वाटायला लागलं, की बाबा जोगी टिकरियावरून अमरकंटक आणि असं अगदी जन्मल्यानंतर 2-3 दिवसाचंच पिल्लू असेल ते, की ते पोचलं का त्याच्या ग्रहयोगांमुळे अमरकंटकला. म्हटलं चला मैयाच्या उगमस्थानाला पोचलं आहे, काहीतरी याचंही भाग्य असेल. आणि मग ती थोडी रात्री जरा घाबरली होती, अजून दुसरीकडे कुठं काही नाही ना. मी म्हटलं नाही का, आता आलं तर मी पुन्हा टाकून देईल. पण आणि असं म्हणून ती बॅग थोडी लांब ठेवून दिली, दोघींनी पण आपापल्या बॅगा. आणि आम्ही रात्री झोपलो. आणि रात्री शांत झोपलो आणि म्हणजे थंडी काही त्या जाड ब्लँकेट्समुळे खूप काही वाजली नाही. रात्री जी बाहेर फक्त वाजली होती जेवणाच्या वेळेला तेवढीच.
इकडे मग आत झोपताना काही वाजली नाही. फक्त आता सकाळची मजा अशी होती की ती अटॅच टॉयलेट वगैरे होतं, पण पाणी थंड होतं आणि रात्रीच्या थंडीमुळे मला खूप सर्दी झाली तिथे आणि सकाळी शिंका, सर्दी वगैरे असं सगळं ते प्रकरण चाललं आणि त्याच्यामध्ये ते थंड पाण्याची अंघोळ होती हा प्रकार आणि थंड म्हणजे भयंकरच थंड पाणी होतं ते. मग आम्ही असं थोडी कावळ्याची अंघोळ असते की नाही, तसं हातपाय तोंड धुतल्यास तसाच प्रकार केला की अवघड म्हणजे अगदी खरंच अशक्य वाटत होतं की सकाळी सकाळी म्हणजे तर टेम्परेचर किती असेल काय माहिती, पण तेवढ्या ह्याच्यामध्ये आम्हाला ती अंघोळ करणं भाग होतं तशा ह्याच्यात विचित्र थंडीमध्ये. मग आता म्हटलं कुठं जायचं आहे, काय करायचं, आपण विचार करायला हवा, कारण आम्ही एक 2-3 दिवस तरी अमरकंटकमध्ये राहायचं असं ठरवलं होतं. कारण की असं शास्त्रानुसार पण असं चांगल्या तीर्थक्षेत्री किंवा असं 3 रात्री तरी राहावं असं आहे. आणि मग म्हटलं हा आश्रम चांगला आहे आणि आश्रमच्या त्या सुरुवातीच लोकांना विचारून घेतलं होतं की आम्ही 2-3 दिवस राहिलं तर चालेल का? ते म्हणे चालेल चालेल, काही हरकत नाही, खोल्या आहेत म्हणजे इथे तसं काही प्रॉब्लेम नाही. 7 दिवसापेक्षा मात्र तुम्ही जास्ती राहू शकणार नाही. म्हटलं नाही नाही, तसे आम्ही काही 7 दिवस वगैरे राहणार नाही आहे, आम्ही एक 2-3 दिवसात निघणारच आहोत. मग म्हटलं ठीक आहे. तर आता आम्हाला या दिवशी काय बघायचं होतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होतं ते दूधधारा आणि कपिलधारा. हे दोन्ही काय आहेत तर धबधबे आहेत मैयावर असणारे. आणि जेव्हा आपण म्हणजे ह्या जोगी टिकरियाचा जो भाग आहे त्याच्यावरूनच जर समजा तुम्ही पैदल आलात तर मग सगळं मैयाच्या जंगलामधून, अमरकंटकच्या जंगलांमधून वगैरे येत तुम्हाला या सगळ्या दूधधारा, कपिलधारा अशा लागतात आणि त्याच्या पुढे मग अमरकंटक लागतं. साधारणपणे एक 20-25 किलोमीटर तिथून अंतर पुढे आहे अमरकंटकपर्यंत. तर मग तिथे पुढे रस्ता आहे, कारण काय झालेलं आहे की दूधधारा आणि कपिलधारा हे जसं परिक्रमांवासींसाठी सुद्धा जे महत्त्वाचं ठिकाण आहे, त्याचबरोबर ते टुरिस्ट लोकांसाठी पण महत्त्वाचं ठिकाण बनलेलं आहे. म्हणजे पिकनिक स्पॉटच आहे तो अगदी झालेला. तर तिथपर्यंत येण्यासाठी चांगला रोड बांधलेला आहे सरकारनं. तर त्यामुळे तिथेसुद्धा गाड्या वगैरे म्हणजे बस नाही चालत, खाजगी वाहनं सगळी जातात. बस काही एकही दिसली नाही आम्हाला. तर म्हणजे जीप म्हणा आणि लोकांच्या प्रायव्हेट कार असतील, जवळपास कोणी राहणारे लोक किंवा म्हणजे हे बघायला आलेले टुरिस्ट लोक, ते त्यांच्या गाड्या वगैरे आहेत. तर आता या दूधधारा आणि कपिलधाराच्या दिवशी आपल्याला कोणत्या कोणत्या महात्म्यांची दर्शनं झाली आहेत आणि किती सुंदर निसर्ग अनुभवायला मिळाला आहे आणि मैयाचं बालरूप जे अत्यंत प्रेमभराने आम्हाला साथ घालत होतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या भागात सविस्तरपणे पाहणार आहोत आणि त्यांचे व्हिडिओ बघून तो आनंद पण घेणार आहोत. तोपर्यंत नर्मदे हर, नर्मदे हर.